निर्णय एक तिढा. मराठी कादंबरी भाग 27. सगळ्या अडचणीवर मात करून अवनी आणि निमिषांचं लग्न निर्विघ्न पार पडलं होतं. निमिषने जेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ आनंद होता. निमिषच्या नावाचं मंगळसूत्र अवनीच्या गळ्यात शोभून दिसत होतं. आता आपण पूर्णपणे एकमेकांचे झालो आहोत, अगदी हक्काचे. याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी ओसांडून वाहत होता. आता दोन्ही नववधू चेंज करायला म्हणून जानवस घरी गेल्या. दोघीही सुंदर शालू घालून तयार होऊन आल्या. वरही तयार होऊन आले होते. लग्न समारंभाची जुनी रीतच आहे की नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता पडला की लगेच वऱ्हाडी मंडळींची जेवणासाठी घाई होते. सगळ्यांचं लक्ष अगदी जेवणाच्या पंक्तीकडे लागलेलं असतं. इथेही काही वेगळं दृश्य पाहायला मिळणार नव्हतं. सगळ्या वऱ्हाड मंडळींची जेवणासाठीची पंगत बसली. इकडे स्टेजवर पाहुण्या मंडळींची दोन्ही वधूवरांसाठी आणलेले आहेर आणि गिफ्ट देण्याची लगबग सुरू झाली. निमिष जसे जसे त्याचे नातेवाईक स्टेजवर त्यांना शुभेच्छा द्यायला येत होते तसे तसे तो अवनीला त्यांची ओळख करून देत होता. अवनीही त्यांच्या शुभेच्छांचं अगदी आनंदाने स्वागत करत होती. थोरा मोठ्यांचा मनापासून आशीर्वाद घेत होती. काही वेळाने सार्थक निधीला घेऊन स्टेजवर गेला. त्याने आपल्या बेस्ट फ्रेंडसाठी अवनीसाठी खूप खास असं गिफ्ट घेतलं होतं. अवनीने निमिषसोबत सार्थकची निधीची ओळख करून दिली. ते दोघे एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. सार्थक, निधी, निमिष, अवनी चौघांच्याही मनात वेगवेगळ्या भावना होत्या. सार्थकने निधीला अवनीबद्दल इतकं काही सांगितलं होतं की ती अवनीला भेटण्यासाठी उत्सुक होती. अवनी आपल्या किती क्लोज आहे, आपली बेस्ट फ्रेंड आहे. फोनवरच्या फक्त एका हॅलोवरून ती त्याच्या खराब मूडचा अंदाज लावू शकते. तिच्या एवढं कुणीच त्याला ओळखू शकत नाही. चांगली वाईट कुठलीही गोष्ट असली तरी ती सगळ्यात आधी त्याला अवनीसोबत शेअर करावीशी वाटते. सार्थकच्या या सगळ्या बोलण्यावरून त्याच्या आयुष्यात तिचं स्थान काय आहे हे निधीला कळलं होतं आणि म्हणूनच तिला अवनीला भेटायचं होतं. आणि आज तिच्या लग्नाच्या निमित्ताने निधी तिला भेटली होती. एवढंच काय की म्हणून ती अवनीला गिफ्ट द्यायलाही सार्थकसोबत खुशीने गेली होती. निमिषही सार्थकला पहिल्यांदाच भेटत होता. कोणत्याही पुरुषाला आपल्या मैत्रिणीचा किंवा बायकोचा होणारा बेस्ट फ्रेंड असणं आणि त्याबाबतही त्याला फारशी उत्सुकता न वाटणं हा गुणधर्म निमिषकडे असणारच होता. मग त्याने औपचारिकता म्हणून त्याच्याशी ओळख करून घेतली. एकीकडे अवनी खूप खुश होती की सार्थक तिच्या लग्नाला आला होता. त्याने दिलेलं गिफ्ट खोलून बघण्याचा मोह तिला झाला. त्याने तिच्या हातात दिलेला तो छोटासा बॉक्स तिची उत्सुकता वाढवत होता. पण आता तिला तो उघडून बघणं शक्य नव्हतं. तर सार्थक आज अवनीला वधूच्या रूपात पाहत होता. अवनीला या रूपात पाहून त्याला खूप छान वाटत होतं. इतकी वर्ष आपण अगदी हक्काने तिला अगदी केव्हाही फोन करत होतो, तासनतास तिच्याशी गप्पा मारत होतो. आपल्या आजवरच्या प्रत्येक वाटचालीचा तिचा सहभाग होता. पण आज तिचं लग्न झालं. इथून पुढे ती आपल्याला तितका वेळ देऊ शकेल का? तिला फोन करतानाही आपल्याला किती विचार करावा लागेल. आधीच निमिषला आपलं तिच्याशी बोलणं आवडत नाही आणि आता तर ते त्याच्या हक्काची बायको झाली. नाही, नको. आता आपण तिच्याशी बोलणं कमी केलंच पाहिजे. उगाच आपल्यामुळे त्यांच्यात भांडण नको व्हायला. पण मग ती भेटेल ना आपल्याला कधीतरी. कदाचित ती जेव्हा मुंबईला येईल तेव्हाच. तिला आपली आठवण तर येईल ना. लग्नानंतर ती आधीसारखीच मैत्रीण राहील ना. सार्थकच्या मनात खूप सारे प्रश्न होते. असो, तिच्या मनासारखं सगळं झालं आता. बस ती खुश राहावी त्याच्यासोबत आणि आपली आठवण राहावी तिला नेहमी. म्हणूनच की काय आपण तिला तो चांदीचा कुंकवाचा करंड गिफ्ट केलाय. जेव्हा जेव्हा त्यात ठेवलेलं कुंकू ती लावेल तेव्हा तेव्हा तिला आपली आठवण होईल नक्की. सार्थकच्या मनात खूप काही सुरू होतं. पण मनातले विचार बाजूला सारत त्याने पुन्हा एकदा अवनीला शुभेच्छा दिल्या आणि तिचा निरोप घेऊन निधीसोबत आपल्या बाईकने पुन्हा कोल्हापूरला जायला निघाला. वऱ्हाड मंडळी आता पुन्हा गाडीत जाऊन बसले होते आणि निरोपाचा क्षण जवळ आला होता. सगळ्यांचे डोळे आता पाणावले होते. इतके दिवस आपल्या लग्नाच्या विषयामुळे घरात खूप काही चालू होतं. आपण प्रत्येकाला दुखावलं होतं, पण त्यांनी शेवटी आपल्या सुखाचा विचार केला. अवनीला आता अगदी भरून आलं होतं. अवनी आता स्टेजवरून उतरून आपल्या आईबाबांजवळ आली. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आईचे डोळे पाणावले होते. आई बाबा काळजी घ्या, रडत रडत अवनी म्हणाली. आई आणि बाबा दोघांच्या डोळ्यात तिच्याविषयी फक्त काळजीच होती. जे व्हायचं ते झालं, पण आपली लेक सासरी सुखात राहावी अशीच प्रार्थना त्यांनी मनोमन केली. निमिषच्या आई आणि बाबा आणि स्वतः निमिषही त्यांना निरोप द्यायला तिथे येऊन उभे होते. हा क्षण इतका नाजूक असतो की प्रत्येकजण अगदी भावूक झालेला असतो. लहानपणापासून ज्या लेकीला इतक्या प्रेमाने वाढवलेलं असतं, लहानपणीच्या भातुकलीच्या खेळापासून ते तिच्या आतापर्यंतच्या बदललेल्या आवडीनिवडीपर्यंत सगळ्या अगदी मनापासून आणि तक्रार न करता कुणी जपत असेल तर ते असतात आपले आईवडील.
आपण मात्र कधी कधी त्यांच्या मनाचा विचार न करता छोट्या छोट्या गोष्टीवरून त्यांच्यावर चिडतो, रुसून बसतो आणि यावेळी स्वतःहून आपली समजूत काढणारे आणि आपले हट्ट पुरवणारे आपले आईबाबाच असतात. आपल्या मुलांना बाहेरच्या जगाची कसलीच झळ बसू नये म्हणून प्रयत्न करणारे फक्त आपले आई वडीलच असतात. एकदा मुलीचं लग्न झालं की ती परकी होते, हे ब्रीदवाक्य ज्याने कुणी आपल्या समाजाच्या मनावर बिंबवलं असेल त्या व्यक्तीला कदाचित मुलगी नसावी. जीवापाड जपलेली लेक जेव्हा लग्न होऊन कायमची सासरी जाते तेव्हा तिच्यावरचा आईवडिलांचा हक्क अगदी नगण्य असतो. याच काळजीनं अवनीच्या आईने निमिषच्या आईला अगदी आवर्जून सांगितले, वहिनी आमच्या अवनीला सांभाळून घ्या, तिचं काही चुकलं तर तिला समजून सांगा. हा नका काळजी करू ताई तुम्ही, ती काय परकी आहे होय. निमिषच्या आईनेही त्यांना धीर दिला. काळजी नका करू आत्या, मी आहे ना. निमिष अवनीच्या आईला म्हणाला. आपल्या आईबाबांच्या बाजूलाच हर्षही उभा होता. तोही कधीपासून पुन्हा पुन्हा डोळ्यातून ओघळणारं पाणी पुसत होता. अवनी त्याच्याजवळ गेली. हर्ष, आईबाबांची काळजी घे हां, त्यांना त्रास होईल असं वागू नको आणि तुझी ही काळजी घे स्वतःची, नीट राहा, हट्टीपणा नको करू. अवनी रडत रडत म्हणाली, हो ताई तू पण काळजी घेशील ना. हर्षला आता रडू अनावर झालं आणि तो अवनीच्या गळ्यात पडून रडू लागला. दिवसभरात एकदा तरी भांडण केल्याशिवाय न राहणारे भाऊ बहीण आज एकमेकांना समजावत होते, काळजी घ्यायला सांगत होते. किती वेगळं असतं ना भाऊ बहिणीचं नातं. असे तर एकमेकांशी भांडत बसतील, सारखे नावं ठेवतील एकमेकांना, पण बाहेरचं कुणी त्यांच्यापैकी कोणालाही नावं ठेवली तर मात्र दोघे एकमेकांची बाजू घेतील, त्या व्यक्तीशी भांडत बसतील. सगळेच निरोपाच्या वेळी गहिवरले होते, पण आता जावं तर लागणारच होतं. अवनीचे आईबाबा हर्ष आता गाडीत बसले होते. पुढच्याच मिनिटाला गाडी निघाली. अवनी मात्र ती गाडी नजरेआड होईपर्यंत तिथून हलली नाही. संध्याकाळ उलटून गेली होती. सगळी आवरावर करून दोन्ही वधूवर सगळे घरी पोहोचले. रीतिरिवाज झाले. तांदळाने भरलेले माप ओलांडून दोन्ही सुनांना गृहप्रवेश करताना पाहून निमिषच्या आईला खूप समाधान वाटत होतं. पुढचे 2-3 दिवस देवदर्शनात गेले. आपल्या कुलदैवतांचा त्या दोन्ही नवीन जोडप्यांनी आशीर्वाद घेतला. देवदर्शन करताना अवनी निमिषला राहून राहून दीक्षाच्या वेळेस जेव्हा ते असेच त्यांच्यासोबत देवदर्शनाला गेले असतानाची किती धमाल केली ते सगळं आठवत होते. दोघे एकमेकांच्या सहवासात खूप खुश होते. लग्न घर असल्यामुळे पाहुण्यांची रेलचेल होती, पण लग्नानंतर 2 दिवसानंतर मग ते आपापल्या घरी निघून गेले. वर्षानेही आपल्या यजमानांसह 3ऱ्या दिवशी निघून गेली. लग्नाआधी काही दिवस आधीच ती आपल्या आईला मदत करायला आली होती आणि आता तिच्या सासरचे लोक तिला बोलवत होते, त्यामुळे तीही थांबू शकली नाही. लग्नाच्या गडबडीत अगदी देवदर्शनालाही जाताना घरातले सगळेच होते, त्यामुळे निमिष आणि अवनीला सोबत असूनही एकमेकांशी निवांत बोलता आलं नव्हतं, पण आज त्यांना तो निवांत वेळ मिळाला होता. लग्नानंतर आज ते पहिल्यांदा एकमेकांसोबत एकमेकांच्या जवळ होते. गोलू अवनी निमिषच्या बाजूलाच त्याच्या मिठीत होती. त्याचा सहवास ती अनुभवत होती. मिटलेल्या डोळ्यांनीच ती निमिषला म्हणाली, निमिषही डोळे मिटून आपल्या हातात असलेल्या तिच्या नाजूक हातांची बोटे कुरवाळत म्हणाली, आपण कुठे राहणार आहोत आता. म्हणजे तू तिकडे पुण्याला राहतोस इतर मुलांसोबत आणि लग्नाआधी आपलं या विषयावर बोलणं झालं होतं तेव्हा तू म्हणाला होतास की सगळी व्यवस्था केली तू, नको काळजी करू. अवनी आता थोडी सरसावून बसली. तिने त्याच्या खांद्यावर आपली मान विसावली. मग निमिषही नीट बसला. त्याने डोळे उघडले. हो, सगळी व्यवस्था केली मॅडम मी. आपल्या रूमचा डिपॉझिट देऊन मगच आलो इकडे. मला जास्त सुट्टी नाही मिळाली म्हणून रूम ओनरलाही सांगून आलोय की 15 दिवसात आम्ही सामान शिफ्ट करू तिथे. अच्छा, कुठे आहे ते आणि एरिया वगैरे कसा आहे. म्हणजे आता पहिल्यांदा आपण असं. अवनीला मध्येच थांबत निमिष म्हणाला, नको काळजी करू, मी म्हणालो ना सगळं नीट करून ठेवलंय मी, नको टेन्शन घेऊ कसलंच. निमिष म्हणाला, बरं नाही घेत आणि तुला आता आहोजाव करावे लागेल ना रे मला. अवनी गालातल्या गालात हसत म्हणाली, आता लग्न झालं ना मॅडम आपलं, मग म्हणावं लागेल. एकटे असताना बोल आता सारखंच, पण इतर कुणी समोर असताना मात्र तेवढं करावं लागेल. निमिष म्हणाला, नको तसं मी अहोच म्हणेन, एकटं असताना पण आणि लोकांसमोर पण. अवनी त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो का, बरं, पण आता अजून किती प्रश्न बाकी आहेत विचारायचे मॅडम. निमिष म्हणाला, का हो. अवनी हसून म्हणाली, अरे वा, आतापासूनच. निमिष म्हणाला, हो. अवनी म्हणाली, छान, मग आता संपले ना प्रश्न तुझे की आहेत बाकी काही. निमिष म्हणाला, आहेत की ते. अवनी त्याला काही विचारणार होतेच की निमिषने तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले. काही बोलू नको आता. निमिषने एक बोट तिच्या ओठांवर आणि अवनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्या डोळ्यात पाहत होते. निमिषने हळूच तिच्या अजून जवळ जात तिच्या दोन्ही डोळ्यावर आपले ओठ टेकवले. त्याच्या त्या प्रेमळ आणि उबदार स्पर्शाने अवनी त्याच्या मिठीत कधी विरघळून गेली तिलाच कळलं नाही. आज सर्वार्थाने ते एकमेकांचे झाले होते क्रमशः.